नमस्कार, आपण पाहत आहात लोकन्याय न्यूज. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. कोळ्याची फुले गोळा करण्यासाठी जंगलात गेलेले चिमूर तालुक्यातील लावारी येथील धर्माजी वारलू जेंठे वय वर्ष 65 हे तब्बल 15 दिवस बेपत्ता होते. अखेर त्यांचा मृतदेह घोडाझरीच्या घनदाट जंगलात आढळून आला. प्राथमिक तपासात उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 20 जून रोजी धर्माजी जेंठे हे आपल्या काही साथीदारांसोबत तळोधी वन परिक्षेत्रात कोळ्याची फुले गोळा करण्यासाठी गेले होते. मात्र परतीच्या वेळी ते परतले नाहीत. कुटुंबियांनी माहिती दिल्यानंतर तळोधी, नागभीड आणि चिमूर वन परिक्षेत्रातील वन कर्मचारी तसेच पोलिसांनी सलग अनेक दिवस शोध मोहीम राबवली. अखेर 5 जुलै रोजी नागभीड वन परिक्षेत्रातील घोडाझरी नियतक्षेत्र कंपार्टमेंट क्रमांक 57 मध्ये गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी भारती बघमारे यांनी घटनास्थळी धाव घेत नागभीड पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर वन विभाग आणि पोलिसांनी संयुक्त पंचनामा केला. पोलीस निरीक्षक कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला, तर फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळीच शवविच्छेदन केले. मृतदेहाजवळ कोळ्याची फुले भरलेली जंगलात भटकल्यानंतर जून महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे उष्माघात होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नागभीड पोलीस करीत आहेत. दरम्यान वन परिक्षेत्र अधिकारी भारती बघमारे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की पावसाळ्यात रानभाज्या, मशरूम किंवा इतर वन उत्पादने गोळा करण्यासाठी जंगलात एकट्याने जाऊ नये. जंगलात जाताना आवश्यक ती खबरदारी घेतल्यास अशा दुर्दैवी घटना टाळता येऊ शकतात. लोकन्याय न्यूज, रोशन खानकुरे, सिंदेवाही.